माझी बजाऊ पाहे धाम घाली मासे आहे माझी पेट वाचननी संदंभा मानाचा मुजरा 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले पूर्वनियोजित पूर्व घडले पूर्वनियोजित पूर्व घडले सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम आता एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमच्या मनात दंगते मराठी आमच्या गुरागुरात स्पंदते मराठी भाषा गौरव दिन मराठी राजभाषा दिन अशा अनेक नावांनी ओळखला जातो. मराठी कवी विष्णुवाण शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस प्रथा सुरू केली. कुसुमाग्रज हे आपले महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार युगायुगांची जीवन गंगा उदे तुझ्या पाऊली हे शिव सुंदर समरशालिनी मराठमोळी जमीन काळी सह्यागिरीचे कडे सदा शिवाची चरण चालयातून एकदा घडे पाय खुणांवर स्मरण मंदिरे इथे उभी राहिली युगायुगांची जीवन गंगा उदे तुझ्या पाऊली हे शिव सुंदर समरशालिनी शिवहास्या सममुक्त वाहते इकडे गोदावरी ज्वारी सह समशेर ओसरी कृष्णा तीरावरी विसावलीवर देवर अवघ्या दुनियेची सावली युगायुगांची जीवन गंगा उदे तुझ्या पाऊली हे शिव सुंदर समरशालिनी भाव भक्तीचे पुन्हा पुन्हा तुझ अभिवादन भगवती तुझ्या पदावर नव्या युगाची घडेल अमरावती किरण क्रांतीचे दिसतील देवी तुझ्याच उदयाचली युगायुगाची जीवन गंगा उदे तुझ्या पाऊली हे शिव सुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली युगायुगांची जीवन गंगा उदे तुझ्या पाऊली उदे तुझ्या पाऊली उदे तुझ्या पाऊली धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी जलावया तव संसारातून उठून या जाशी मूकपणाने तमी लोपती संदेच्या रेषा मरणामध्ये विलीन होती ना वैना आशा जनभक्तीचे तुझ्यावरी नच उदानले भाव रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव तरी नगातील गाठडगावर तुझे यशोगान सबल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान काळोखातून विजयाचा हे पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. मी प्रयोगाचे नाव आहे घनतेचे परिणाम. आम्ही पाणी घेतलेले आहे त्यांच्यामध्ये आम्ही मीठ टाकून घेणार आहोत. आता आपण त्या मिठाच्या पाण्याला घेऊया. बोला 2 बटाटे टाकणार आहोत. मी एक मोठा जरा बनवलाय तरी टाकीत भरलं पूर्ण तरी पूर्ण टाकी भरल्यावर आवाज येतो. I am first standard 6 division D. So I am doing science
experiment. We need some ingredients: water, 1 glass, salt, lemon. Let's start. We add 150 ml water into the glass, and we add the lemon into the glass. This is not floating, but we add the salt into the glass and mix it with the lemon is floating. Iron nail of about 6.5 centimeter. Copper wire for 1 feet. Battery. Today we are showing the experiment of respiratory system. Nose. Respiratory system and the structure and the function. First, nose. Respiratory begins with nose. Air is filtered with the help of hair and muscles present in the nose. Second, feelings. Food pipe and windpipe originate in the feelings. Windpipe is present in the front of the food pipe. There is a lead at the beginning of food windpipe. This lead closes windpipe during passing of food into food pipe, and ceremony normally prevents the entry of food pipe into the windpipe. Otherwise, windpipe remains open and air passes through feelings to windpipe. Third, windpipe. Windpipe is swollen at the beginning due to sound box. Windpipe bifurcates in the thorax. One branch enters the right lungs and the other into left lung. A lung is present on either side of heart. It is in the thoracic cavity. Maximum part of thoracic cavity is occupied by lungs. ते करून दाखव. Double layer covering. Lungs are elastic like a sponge. Lungs are made up of many small components are called alveoli. Walls of alveoli are extremely thin. Gaseous changes can easily take place across this thin walls. Walls are large. Large number of alveoli are large surface of the level of gaseous substance. When we breathe, the lungs is pumping like this. Like this, lungs are pumped when we breathe. Thank you. झोपडीवर एक म्हातारा आराम खुर्ची घालून बसला होता. राजाने त्या म्हाताऱ्याचे निरीक्षण केले. जवळजवळ 100 वर्षाचे वय असावे. त्याच्या चेहऱ्यावर तेज होते. दुःख नावाची गोष्ट त्याला कधी अनुभवायला मिळाली नसावी असा आनंदी चेहरा होता. प्रधानजी, जी हुजूर. आपण जाऊन या आजोबांची चौकशी करू. असे तेज आम्ही उभ्या जन्मात पाहिले नाही. राजाचे बोल ऐकून प्रधानाने झोपडीचा मार्ग धरण्याची सुरुवात केली. राजा व प्रधान झोपडीजवळ आले. त्यांना आलेले पाहताच तो म्हातारा अगदीने उठून उभा राहिला. हास्यवदनाने त्यांचे स्वागत केले. राजांना बसण्यास दिले. राजाला म्हाताऱ्याबद्दल अधिकच आपुलकी वाटू लागली. आजोबा, तुमचं नाव काय हो? माझं नाव ब्रह्मचारी. त्या म्हाताऱ्याचे नाव ऐकताच राजाला नवल वाटले. पण नावात काय आहे म्हणून राजाने तिकडे लक्षच दिले नाही. आजोबा, तुम्ही इथे कोण कोण राहता? मी बाल ब्रह्मचारी असल्यामुळे मला कसला एक मोहपाश नाही आहे. मी इथे एकटाच राहतो. हा 100 वर्षाचा म्हातारा आपल्याकडे कधीच मदत मागण्यासाठी का आला नसावा? आजोबा, तुम्हाला अन्न पाणी कोण देतं हो? तुम्ही आमच्याकडे कधीच मदत मागण्यासाठी का आला नाहीत?
महाराज, त्याचं काय आहे? माझी मुलं मला सर्व काही देतात, त्यामुळे मी तुमच्याकडे कधी मदत मागायला आलो नाही. आजोबा, तुम्हाला किती मुलं आहेत हो? मला 2 मुलं आणि 2 मुली आहेत. काय? ब्रह्मचारी असून तुम्हाला 4 मुले? होय महाराज, मला 4 मुलं आहेत. महाराज, हा म्हातारा आपला अपमान करतोय. आपण इथून निघून जाऊया. शिपाई, या म्हाताऱ्याला बंदिस्त करून आमच्या दरबारात घेऊन या. राजा व प्रधान तिथून निघून जातात व शिपाई त्या म्हातार बाबांना बंदिवास करून घेऊन जातात. चंद्रसेन महाराज येत आहेत हो. रागाने लाल बुद्ध झालेला राजा सिंहासनावर येऊन बसला. शिपाई, जी हुजूर. त्या म्हाताऱ्याला आमच्या समोर घेऊन या. दरबाराचे काम चालू झाले. हे म्हाताऱ्या, तुझे वय 100 वर्ष आहे. तुझ्या मुखातून एक शब्द जरी खोटा आला तरी तुझ्या वयाचा विचार न करता तुला सुलावर चढवून देऊ. त्यामुळे आत्ताच सांगतोय, जे काही सांगशील ते खरं खरं सांग. महाराज, आजपर्यंत या जिभेने असत्य वाणी उच्चारली नाही. या कणकर हाताने हरामाचे काही एक खाल्ले नाही. मी बाळ ब्रह्मचारी असून कडक व्रताने जगलो आहे. मग तुला 4 मुले आहेत हे तू आम्हाला खोटं सांगितलंस असं समजायचं ना? नाही महाराज, माझी मुलं तरुण असून फक्त 60 ते 70 वर्षाची असतील. शांत बसा. महाराज, आपणास हे खोटे वाटत असेल तर माझी गुणी मुलं मी तुम्हाला दाखवण्यास तयार आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी राजा तिकडे जाण्याचे ठरवतो. सकाळी प्रजाजन आणि दरबारातील अधिकारी वर्गासह राजा त्या म्हाताऱ्याबरोबर निघाला. गावाबाहेरची चढण चढून झोपडीजवळ आले व तिथे 4 झाडे होती. महाराज, हे पहा, हे 2 आंब्याची झाडं म्हणजे माझी 2 मुलं आणि 2 चिंचेची झाडं म्हणजे माझी मुली. महाराज, हे लक्षात ठेवा, पोटची पोरं मोठी होऊन आई बाबांना विसरून जातात आणि ही झाडं जीवाला जीव लावत राहतात. पोटच्या पोरापेक्षा ही झाडं श्रेष्ठ आहेत. महाराज, हेच तुमच्या राज्याचं वैभव आहे. तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर तुम्ही मला चुलीवर जळवा. आजोबा, तुम्ही माझ्या डोळ्यात झणझणीत आंजन घातलं. प्रधानजी, जी हुजूर. आपण या आजोबांचा द्रव्य श्रीफळ देऊन सत्कार करा. ठीक आहे. शिपाई, जी हुजूर. आजपासून तुम्ही आपल्या नगरात दिवाणी पेटवा की कोणीही आपल्या पोटच्या पोरांवर विसंबून राहू नका. झाडे लावा, त्यांची पोटच्या पोराप्रमाणे निगा राखा. जो कोणी माझ्या परवानगीशिवाय झाडाची तोड करेल त्याला कडक शिक्षा देण्यात येईल. झाडे लावा, त्यांची निगा राखा. आंब्याची गुंजी. आंब्याची चव कडू असते. आंबलारीमध्ये हायड्रोजन आयन OH हा मुख्य घटक असतो. तर आंब्याची चव कडू असते आणि आंब्याचे गुणधर्म. आंब्याची चव आंबट असते आणि आंब्याच्या रेणूत हायड्रोजन H+ हा मुख्य घटक असतो. आंब्याची कार्बन अभिक्रिया गुण HO2 हा वायूमुक्त असतो. इथं आम्ल म्हणजे ऍसिड मध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे H+ आयन आहे आणि आम्लारी म्हणजे बेस म्हणजे OH-. आता ऍसिड कोणतं आहे आणि बेस कोणता आहे हे आपल्याला ओळखायचंय. आता यांनी काही प्रयोग जो मांडला याच्यामध्ये काही ऍसिड्स आहेत ते म्हणजे आम्ल आहे आणि बेस आहे. यापैकी आता तुमचा ऍसिड कोणता आहे ते घ्या की टेक्स्ट बुक मध्ये. H+ म्हणजे HCl. लिटमस पेपरची पहिली टेस्ट ज्याच्यामध्ये
लाल लिटमस आणि निळा लिटमस असे दोन लिटमस पेपर असतात, सगळ्यांना माहिती आहे. मग आता यामध्ये ऍसिड मध्ये म्हणजे आम्लामध्ये कोणता लिटमस किंवा कोणत्या लिटमस पेपरचा रंग बदलतो हे तुम्ही सांगणार आहात. लक्षपूर्वक बघा आणि सांगा. काय झालंय? लाल लिटमस निळा झाला. बघू आपण आता लाल लिटमस निळा लिटमस लाल झाला. बघू आता निळा लिटमस त्याचा काय परिणाम होतोय का? लाल लिटमस काय परिणाम होतो का बघू. काय? काहीच नाही झालं. याचा अर्थ आम्लामध्ये निळा लिटमस हे पहिलं वैशिष्ट्य झालं आम्लाचं म्हणजे ऍसिडचं. ऍसिड मध्ये जेव्हा आपण रासायनिक अभिक्रिया, आता ऍसिड कसं आपण पिऊन बघू शकत नाही, तुम्हाला दिलंय सोल्युशन आणि पिऊया असं करतो का आपण? नाही. मग याच्यासाठी ही प्रायमरी टेस्ट आहे लिटमस पेपरची. आता आपण बेस घेऊन बघूया. बेस घ्या. NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड हा त्यांनी बेस घेतलाय. बघू आता त्याच्यामध्ये काय होतंय. आता परत आपण तीच टेस्ट बघणार आहोत लिटमस पेपरची. बरं आता काय दिसतंय तुम्हाला? रेड लिटमस ब्ल्यू झाला. मगाशी काय झालं होतं? ब्ल्यू लिटमस रेड झाला होता आणि लाल वरती काय परिणाम झाला होता? आता कुठला? लाल लिटमस निळा झाला. म्हणजे आम्लामध्ये निळा लिटमस रेड होतो, हो का? आणि आम्लारीमध्ये म्हणजे बेस मध्ये रेड लिटमस ब्ल्यू. ओके. आता काही नैसर्गिक आम्ल त्यांनी आणले म्हणजे ऍसिड्स आहेत. उदाहरणार्थ लॅक्टिक ऍसिड कशामध्ये आढळतं? दही. बरोबर. कर्ड, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळतं की नाही ते बघूया आपण लिटमस पेपरने. मगाशी मी काय सांगितलं होतं लक्षात ठेवा. लिटमस पेपर मध्ये कोणता रंग कधी बदलतो ते बघितलात तुम्ही. तेव्हा आता दह्यामध्ये निळा लिटमस पेपर आणि लाल लिटमस पेपर वरती काय परिणाम होतात ते बघू. कोणता लिटमस पेपर त्यांनी घेतला होता? निळा. कोणता रंग झालाय? आहे काय ऍसिड? आता लाल लिटमस पेपर मध्ये काहीच नाही म्हणजे दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आहे. लिंबाचा रस. लिंबाच्या रसामध्ये कोणतं आम्ल असतं? ऍसिड कोणतं आहे? सायट्रिक ऍसिड आहे का बघूया आपण. नॅचरली ऑकरिंग ऍसिड्स आहे ते बघूया आपण. काहीच झालं नाही. लाल लिटमस वरती काही परिणाम नाही झालाय का? शाबास. म्हणजे नॅचरली ऑकरिंग ऍसिड्स जे आहेत त्यांच्यामध्ये निळा लिटमस लाल होतो ही गुणधर्म आपल्याला दिसून येतो. धन्यवाद. आज 28 फेब्रुवारी मी तुम्हाला डॉक्टर CV रामन यांच्याविषयी मी स्वतः तयार केलेली माहिती सांगणार आहे. माझ्या माहितीचं नाव आहे अबाउट डॉक्टर CV रामन. Our nation got a variety of scientists. They did their work hardly and efficiently. Today we say here about a well-known scientist named as a Dr. CV Raman. There
Raman effect theory about the scattering of light is the most popular theory of science. This theory was subjected by these scientists and they got a Nobel Prize for that theory in 28 February 1930. Since this day is celebrated as a National Science Day. Hard working, curiosity, many more efforts, efficiency of doing work, great imagination power, a lot of intelligence, dedication of physical happiness, and object-oriented attitude. These are the 8 great virtues were present among them. Just as like a diamond, they were not only a capable scientist but also a great idol, a Nobel Prize award winner. Their invention of scattering of light is a father of many more industrial business. The theory of Raman's effect is subjected by these scientists and their applications are concern many more industries. They doing their work efficiently and prosperously with the reference of this theory of Raman's effect. In cloth industries, in dyes and other industries that are based on cloth and dye also need chromatography technique so that the invention creates a great resolution in that product. The credit goes towards a one and only one scientist, Dr. C.V. Raman. We describe this personality as a diamond of our nation that brightens our nation in a rank of international level. Neither diamond shows their brightness. 27 फेब्रुवारीला आपण मराठी दिन साजरा करतो. 27 फेब्रुवारीला यावर्षी रविवार होता म्हणून मराठी दिन आपण आज साजरा करत आहोत. आपल्या मायबोलीला मराठीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी दिन म्हणून साजरा करत असतो. 27 फेब्रुवारी 1912 हा त्यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर, त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर, परंतु त्यांनी कुसुमाग्रज हे नाव धारण केलं. त्याचा मागची कथा मी तुम्हाला सांगते थोडक्यात. कुसुम ही विष्णू वामन शिरवाडकर यांची लहान बहीण आणि आग्रज म्हणजे आधी. कुसुमच्या आधी विष्णू जन्माला आले म्हणून त्यांनी कुसुम आग्रज असं नाव धारण केलं. कविता लिहिताना ते कुसुमाग्रज या नावाने कविता लिहितात, तर नाटकामध्ये, कथामध्ये, इतर साहित्यामध्ये विवा शिरवाडकर म्हणून ते ओळखले जातात. तर कवितेमध्ये कुसुमाग्रज हे नाव लावण्यामागचा त्यांचा उद्देश आहे की आपल्या बहिणीला सुद्धा मानाचे स्थान मिळावं, म्हणजे बहिणीचा सुद्धा सन्मान करावा आपल्या नावाच्या उल्लेखातून. तर मराठीमध्ये बहिणीच्या नावाचा सन्मान करणारे हे पहिले कवी आहेत. माझ्या प्रास्ताविकेमध्ये मी कुसुमाग्रजांचा साहित्याचा थोडक्यात परिचय करून देणार आहे. कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर हे मराठीतील कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, ललित गद्य, नाटककार आणि समीक्षक या सर्व वाङ्मय प्रकारामध्ये त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांचा या नाही असू दे, ग्रंथसंपदा सांगते मी, नीट ऐका. साहित्य प्रकारामध्ये कुसुमाग्रजांचं लेखन आहे, परंतु या सगळ्या साहित्य प्रकारातून लक्षात येतो तो त्यांच्यातला संवेदनशील कवी. त्यांचा पहिला कविता संग्रहाचं नाव आहे विशाखा. हा विशाखा काव्यसंग्रह जेव्हा प्रकाशित झाला तेव्हाची गंमत वि. स. खांडेकर सांगतात की
आजकाल 2-4 कविता प्रसिद्ध झाले की लोक स्वतःला कवी म्हणून संबोधतात आणि